मुंबईची जर का आपण गोष्ट पाहिली तर मुंबईमध्ये फार छोटी छोटी घरं असतात. या घरांमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसारच काम करू असं मात्र काही आपल्याला पॉसिबल नसतं. तर अशा छोट्या घरामध्ये जे लोक राहत आहेत, जे व्यक्ती राहत आहेत, त्यांनी कशा रीतीने वास्तुशास्त्र फॉलो करावं? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पण जसे हे सगळे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्र एकदम 100% अप्लाय करणं शक्य नाही आहे. पण जर वास्तुदोष निर्माण होत असेल तर ते वास्तुदोषाचं निवारण करता येतं आपल्याला. क्रिस्टल थेरपी आहे. जर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतील, घरी भांडणं होत असेल, भांडण तंटा होत असेल, तर त्यासाठी क्रिस्टल थेरपीने बराच पॉझिटिव्ह ऊर्जा घरी निर्माण करता येतं. त्यानंतर वनस्पती उपचार आहे, प्लांट थेरपी. उदाहरणार्थ जसं ईशान्य कोण आहे आणि आग्नेय कोण आहे. आग्नेय कोणमध्ये आपलं अन्न शिस्त, आपण जेवणाचं सगळं कार्यक्रम त्या आग्नेय कोणमध्ये करतो. त्या आग्नेय कोणमध्ये जेव्हा आपली गृहिणी काम करते तर तिथे ते गॅस किंवा ते स्टोव जे पेटत असतं त्यामुळे बरीच उष्णता निर्माण होते. तेथे जर आपण एक छोटंसं तुळस तिथे ठेवलं ना, तर तुळस इट गिव्स 24 आवर ऑक्सिजन राऊंड द क्लॉक. तर त्या ऑक्सिजनमुळे तिथे बराचसा गारवा येतो आणि आपल्या त्या गृहिणींना भरपूर फायदा होतो. तर अशा प्रकारे बरेचसे उपचार आहेत ज्याच्यामुळे आपण हे वास्तुदोष आपल्या शहरांमध्ये त्याचं निवारण करू शकतो आपण.